जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये 2 महिलांची एका टोळक्याने छेड काढली। त्याचा जाब विचारला म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली। मारहाणीची पोलीस तक्रार केली म्हणून पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली। त्यानंतर महिलेच्या आईला, मुलांनाही टोळक्याने मारहाण केली आणि 8 दिवसांनी या सगळ्याचा राग काढत पुन्हा एकदा या महिलांना मारहाण करत त्यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार स्वामीनगर परिसरात घडला आहे। मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचं पीडित महिलेचा आरोप आहे। स्वामीनगर परिसरात संगीता प्रकाश ही महिला कुटुंबासह वास्तव्याला असून 16 एप्रिल रोजी संगीता यांची आई विजया आणि बहिणी कावेरी चित्रा यांना स्वामीनगर परिसरात धनशेखर मुरगेश, शंकर सदाशिवम मुरगन, रामलिंगम अंजली आणि मुरगेशनी अशा 7 ते 8 जणांनी मिळून बेदम मारहाण केली। या मारहाणीत या तिघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही कठोर कारवाई केलेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे। संगीता प्रकाश यांच्या कुटुंबियांना मारहाण होण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही 17 मार्च रोजी संगीता आणि त्यांच्या बहिणींची या 7 ते 8 जणांनी छेड काढली आणि त्याचा जाब विचारला असता मारहाण केली। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आल्यानंतर तक्रार का केली असा जाब विचारत त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली। यानंतर त्या उपचारांसाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांच्या आईला देखील या टोळक्याने बेदम मारहाण केली। इतक्यावरच न थांबता 18 मार्च रोजी संगीता यांच्या मुलीला आणि भाच्यालाही या टोळक्याने पुन्हा एकदा मारहाण केली। तसंच 24 मार्च रोजी ही संगीता, त्यांची बहीण कावेरी आणि आई विजया यांना याच टोळक्याने मारहाण करत त्यांच्या घरातील सामानाचीही तोडफोड केल्याचा संगीता यांचा आरोप आहे। पूर्वी छेडछाड करून तब्बल 5 वेळा या टोळक्याने मारहाण केल्यानंतर 16 एप्रिल रोजी पुन्हा एकदा याच टोळक्याने संगीता यांच्या आई आणि बहिणींना मारहाण केली। मात्र तब्बल 6 वेळा या मारहाणीच्या घटना घडूनही पोलीस ठोस कारवाई करतच नसल्याचा संगीता यांचा आरोप आहे। तर याबाबत अंबरनाथ पोलिसांना विचारलं असता या मारहाणी प्रकरणी आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या लोकांवर 4 परस्पर विरोधी गुन्हे दाखल असून दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय। परसों बहन चित्रा ने घर का काम करता है, वो जाने का रास्ता में अंजलि मुरगेश ने बोला तेरा गया महीना का केस है ना, एफआईआर किया था, वो केस को पीछे लो ऐसा बोल के उन्होंने मारा था। उन्हें मारा तो बहन का घर पे आया। बहन का घर पे आके पुलिस स्टेशन जाने के टाइम में वो लोग आया, सब जमा होके आके बहन को, कावेरी को, चित्रा को, मम्मी को, सबको पकड़ के उधर मारा है। मारने का बाद और कपड़ा किपड़ा पूरा उनको फाड़ के उधर ही मारा है और कावेरी ने पुलिस स्टेशन में भागा। पुलिस स्टेशन में भागने का बाद मुझे फ़ोन आया था कल्याण में दीपक का सामने में गजरा बेचता है, मुझे फ़ोन आया था पुलिस चौक में आओ करके। मैं पुलिस चौक में गया, बहन को पूछा क्या हो गया, तो बहन बोला उन्होंने मेरे को, सब लोग पकड़ के मेरे को बहुत मारा है और सब ऐसा मम्मी को भी मारा है, बहन को भी मारा ऐसा बोला। फिर पुलिस वाले ने हॉस्पिटल लेके जब बोला, हॉस्पिटल में लेके आया तो सेंट्रल हॉस्पिटल में लेके आया, इधर आके एडमिट किया। तो 15-20 जन तो रहेगा, मारा था पकड़ के, बहुत मारा। मार्च 17 तारीख को एक झगड़ा हो गया था उनका, वास्ते वो केस है ना पीछे लो, धनशेखर, शंकर ये लोग का नाम पे खिलाफ दाखला किया था, उसका ही केस दिया था, तो वो पीछे लो बोल रहे हैं। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।